या ग्रुपातल्या काही लोकांनी त्या एक्स चेअरमॅनाचे इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे. हे खबर आहे तुला? त्याच्यात तुला इन्क्लुडिंग आमचे एक्स GM सगळे जाण आम्ही पुरावा. चेअरमॅन एक्स चेअरमॅन हांव का एक्स चेअरमॅन बसला त्याच्या सगळे ड्रॉवर आसा ते टेबला कडेन बसता ते ड्रॉवर. ते ह्या बरोबरच्या डायरेक्टरांनी त्याचा ड्रॉवर चेक केलो की कितें चोरून पयशे काय स्टॉक दवरले काय म्हणून. इतल्या पातळीचेर आमचे लोक गेले. आणि खानावळान बसतात डेमोक्रेसी. एक तर ते सांगले एक्स चेअरमॅनान पूनम देना जाले कसो त्रास बी दिला. स्टाफा वांगडा हेंचे रिलेशन पळोवया. आदल्या 15 वर्सान संस्था कोण चलयता बेसिकली? एक्झिक्युशन पार्ट तो बोर्डाचो नासता. हे GM जाल्यार तेजो मॅनेजिंग डायरेक्टर चलयता. बरोबर. आदल्या 15 वर्सान अरावंड 5 MD हेंच्यांनी डावळले. नाजाल्यार ते आपुणूच तरी हेंचे कारभार पळयले आनी सोडून गेले. नाका आमकां हांगा कामूच करपाचें नाजाल्यार हेंच्यांनी अक्षरशः धांवडून गेले. कितलेशे बरे बरे स्टाफ हेंच्यांनी, क्वॉलिफायड स्टाफ जे विचार करूं शकतात, जे प्रश्न विचारतात, तांकां आवडना, धांवडून घेतलो. संस्थेचे मेन जे स्टाफा मधले लिडर असतात तांकांच धांवडून घेतलो. कशी प्रोग्रेस करतली? हांवें ह्या मॉल प्रकल्पा खातीर काम सुरू केलें. NGPDAचे लायसन्स रिन्युअला घेवप, तसोच ह्यो फुडें प्रोजेक्ट एक्झिक्यूट करपाचें काम हांवें स्टार्ट केलें. आनी हांकां सांगलें की आमी मॉलाचें काम सुरू करया. एक म्युन्सिपालिटी लायसन्स उरला तें सुद्दां घेवया आनी काम स्टार्ट करया. आनी म्हाज्या कडेन प्लॅन आसा. मॉलाचे कितले खर्च जावं, आमच्या मनगटान ताकद आसा ती बिल्डींग उबी करपाची. स्टेज वायज कशी करप ताचो फूल प्लॅन आसलो. सुरू तरी जावं न्ही. हांव काम सुरू करता म्हणून सांगलें आनी एक्शन स्टार्ट. नो कॉन्फिडन्स म्हणून घेतलो. तांकां खबर आसली की आमचो एक डायरेक्टर निर्मला कलप ती दुबय वयता म्हणून. तिची तिकेट 2 म्हयन्या पयलींच बूक जालेलें. एका साहित्य संमेलनाचें इन्विटेशनाक ती गेल्लेली. सगळ्यांनी तिचें अभिनंदनूय केल्लेलें. सगळ्यांक खबर आसा. नो कॉन्फिडन्स मोशन घेतलें आनी आपूण जिखून दाखयलें आनी म्हाका पांय उतार जावचो पडलो. सो हे प्रेस कॉन्फरन्स घेता आपल्या बरोबरच्या लोकांक. सरांनी भाऊ गोंयचे पहिले मुख्यमंत्री त्यांच्या लिडरशिपान तेंच्यांनी काम केलेलें आसा. ते इतले जे सिनियर आसात, फाउंडर मेंबर बसले हांगासर, तेंचेर तुमी आरोप केलो. आय वॉज शॉक. ही कसली मिडिया ट्रायल? तुम्ही केस आपुणूच ओपन करतात, आपुणूच वकील घेतात, हें सारकें न्हय अशें तशें न्हू प्रोसिजर शिकयतात आनी आपुणूच जजमेंटूय दिता की हें फटींग आनी सेल्फिश. जर आमचो प्रोसिजर चुकला तर तशे ऑथॉरिटीज आसात, तेंचें काम तें. तुमी कशें सांगतात तें सुद्दां मिडिया फुड्यान येवन. ऑफकोर्स तुमकां तुमचे व्ह्यूज हे करूं शकता, पूण मिडिया फुड्यान येवन म्हणजे तुका बदनामी करपाचो हेतू. RCSन लेटर दिलें
आणि एक्सप्लेनेशन मागले ते तेंच्यांनी त्या मिडिया हेच्या टायमार लेटर दाखयलें की तुम्ही प्रोसिजर एक्सप्लेन करा म्हणून. बरोबर, हेच लेटर तुमकां तेंच्यांनी दाखयलें. आणि कोणाक विचारलें तेणी, आमकां सगळं जाणा की आमचे सायनी आसात म्हणून. कारण आमी तांकां हे लेटर दिल्लेलें 1 आनी अर्दो म्हयनो जालो. संस्थेक चेअरमॅन ना, सगळे ॲडमिनिस्ट्रेशन पॅरलायज जाला. इलेक्टेड चेअरमॅन ना. ज्या लोकांनी नो कॉन्फिडन्स मोशन घेतलो आनी जिखून दाखयलो, अभिनंदन तेंचें. नवी चेअरमॅन दिवपाची जबाबदारी आसली तुमची. 1 आनी अर्दो म्हयनो ना. आमी कशे ओगी बसतले आनी कित्याक ओगी बसतले? आमच्या फुड्यान संस्था कॉलेज जाता ती पळोवपाक. आनी आमी दिवन मागीर तुमी मदींच हें धाडटा, नोटीस धाडटा की 3 तारखेक इलेक्शन दवरला म्हणून. खंयच्या बेसिसाचेर, केन्ना ठरलें, कशें ठरलें, कोणी ठरयलें? आसलो कोरम मिटिंगेक? ह्या लेटराचे आमी रिप्लाय करता न्हू. आमी सगळे जाण तो रिप्लाय रेडी आसा तेका रजिस्ट्रार दिवपाक. तो रिप्लाय गेलो काय रजिस्ट्रार सांगतलो बाबा रे तुमचो प्रोसेस सारको आसा, ओके. तांकां प्रॉब्लम आसा जाल्यार तशे ऑथॉरिटीज आसा तेंच्या कडेन तांकां वचून दी. नाल्यार रजिस्ट्रार सांगतलो कितें, बाबा रे तुमचो प्रोसेस चुकला, तुमी परत इलेक्शन घेया. इतलोच विशय आसलो न्हू तो. संस्थेक चेअरमॅन दिवपाक तांकां हलोवपा खातीर आमी ते सगळे हे मुवमेंट केलें. चेअरमॅन दिवपाक हे व्हडलें पाप आसलें. तेच्या खातीर प्रेस कॉन्फरन्स घेवन हे फटींग हे सेल्फीश म्हणपाक कितें चूक आसली सांगा. तुमच्या थ्रू सगळ्या शेअर होल्डर्सांक सांगूंक सोदता की डायरेक्टर्सां मदीं गटबाजी, ग्रुपिजम जाला सरळ दिसता. असं आदी असलें वर्ल्ड वॉर पासून चालू आसलें, तेंच्याक तें ओपन हाडलें आनी एक टॉक्सीक कल्चर थंयसर जाल्लेलें आसा. सो ही संस्था तुमी वाचयात. आनी अपील करता म्हाजे सगळे साथीदार, हे बार्देस बाजारचे शिलेदार रेडी आसात. आनी हांव तांकांय अपील करता की आमी सामुहीक रेजिग्नेशन दिवया आनी ओपन इलेक्शन घेवया. हांव शेअर होल्डर्सांच्या कोर्टान वयता, खंयची आनी ऑथॉरिटी नाका. ह्या संस्थेच्या खऱ्या मालकां कडेन वचूंक सोदता. तुमी निर्णय घेयात कितें तो. आनी संस्था वाचयात. असल्या प्रवृत्तीं पासून वाचयात, टॉक्सीक विशारी प्रवृत्तीं पासून वाचयात. हांवें फक्त काही एग्जाम्पलां दिली, उलोवच्या सारकें खूब आसा. कशी संस्था, एक सादी क्रिकेट टीम कसली खेळांची टीम धरा, खंयची संस्था धरा, फॅमिली धरा, खंयचें ऑर्गनायजेशन धरा, अशें जर लोक एकामेकाक करूंक लागले जाल्यार ती कशी चलतली ना. डेमोक्रेसी. नमस्कार. मॉल आधी 22 कोटीचो खर्च आसलो, आता तो 40 कोटीचो पावलो. हांव कितें म्हणटा, 40,000 कोटीचो जायना तो. आमची कॅपॅसिटी आसा न्हू, आमच्या मनगटान ती ताकद आसा न्हू. स्टेज वायज आमी बांदूंक शकना. कोणा वांगडा जॉयंट व्हेंचर करतले जाल्यार 50% FAR ताका दिवचो पडटलो मिनिमम. ते नुकसान न्हू आमकां ना. निजार दितले कितल्या वर्साच्या. तो कोण आतां 10 वर्सां खातीर निजार घेतलो, 20 वर्सां खातीर घेतलो. कोट्यांनी रुपया इन्वेस्ट करणारो मनीस कितल्या वर्सां खातीर घेतलो. सगळी बिल्डींग तुमकां कितें एकाच टायमार बांदूंक जाय. आमच्या संस्थापकान
आणि बाकीचे बरोबर असले डायरेक्टर्स आणि एक्स चेअरमॅन्सांनी जी जमीन घेतली ती बार्देज बाजाराची कॅपॅसिटी बिल्डींग जावपा खातीर न्हू, मागीर दुसऱ्या डायरेक्शन घालपाक शॉर्टकट, सगळी कडेन शॉर्टकट. आमकां जमपाचें ना, तुमकां जमपाचें ना जाल्यार बार्देज बाजारांत कित्याक सफर जावंक जाय? हांव शेअर होल्डर्सांक अपील करता, यू आर द हायस्ट ऑथॉरिटी, यू आर द ओनर्स ऑफ दीस ऑर्गनायझेशन. संस्था वाचयात, हांव रेडी आसा म्हाजें हें करपाक. सगळे जाण मेळून आमी जाय जाल्यार रिजायन करता, आमी रेडी आसात. कसलेच रूल ते 10 शेअर होल्डर नाका आनी काय नाका, ओपन इलेक्शन घेयात, येवन बऱ्या लोकांक हांगासर भितर. लास्ट हांव इतलेंच म्हणटलो, तेंच्यांनी जे एलिगेशन्स केल्यात ते ऑल फॉल्स, सगळे एलिगेशन फॉल्स आसा. आमी प्रोसिजर फॉलो केला आनी तेचें उत्तर आयज आमी रजिस्ट्रार व्हरून दितले. ऑफकोर्स हांव तेचे टॅक्निकल गोश्टीन वचना, डिटेलान वचना, कारण खूब लिगल आनी टॅक्निकल हें आसल्या कारणान हांव भितर वयचो ना. हांव असो जजमेंट दिवपाक येवंक ना. बार्देज बाजारचो भविश्याचो हो प्रश्न आसा, इतलें म्हणून हांव तुका देखील राजीनामा दिता, दिवपाक तयार आसात आनी राजीनामा दिता, हे दोन वेगवेगळ्यो गोष्टी. हांव म्हणटा तूं बोर्डान तुम्ही सदन, म्हजो क्वेश्चन आसा, तुमी ते दिवचे ना, तुमी सदन कितें दिता जाल्यार कोणाच्या इंट्रस्टान आमी परत रि इलेक्शन घेवपाक, बरोबर काय? आमी शेअर होल्डरांच्या कोर्टान वयतले, शेअर होल्डर्सां कडेन वयतले, तांकां सांगपाक तर सगळ्यांनी दिवंक जाय. तो तुमी सदन दिवपाक तयार ना आसा आमी. हांव ते क्वेश्चन परत, ते तुमी दिता आसात जाल्यार तुमी रेजिग्नेशन बरोबर, कित्याक ते दिता जाल्यार आमी आत्तां सबमीट करता. ते दितात. आणि कसली कंडिशनां ना, 10 शेअर जाय हें जाय, ओपन इलेक्शन घ्या. तुमचें मोल, तुमकां मोल स्वताच्या हेचेर बांदपाचें आसा आनी तांकां कोणाक तरी लिडर आमकां दिवपाचें. बार्देज बाजाराचे आता त्याचा तो फाउंडेशन स्टोन घातला तो चीफ प्रोमोटरांनी आणि खंयच्या डायरेक्टरांनी आणि खंयच्या एक्स चेअरमॅनांनी आपल्या बड्डेक घालूंक ना. क्रेडिट घेवपाचे हेतूर थंय जाल्यार चडावड अशें चालू आसा. तुम्ही ठरया. दुसरो क्वेश्चन म्हाजो आशिल्लो की तुमी म्हटल्यात की तुमी फाटीं मिटींग घेतलीत पळयात, तुमचो जो चेंज करपाक रजिस्टराक व्हरून दिल्यात, आनी तो दुसरो गट आसा तेंच्यांनी म्हटलें की तुमी जी मिटींग आपयली पळय त्याच्या उपरांत ती नोटीस सर्व केला. सो पयलीं तुमी घेतलेली त्याच्या उपरांत तेंच्यांनी सर्व केला काय पयलीं सर्व केली आनी तुमी उपरांत घेतलेली मिटींग एक्झॅक्टली कशें? बोर्ड मिटींग. हय तेच ती बोर्ड मिटींगाची नोटीस पयलीं वयता. बरोबर. बायलॉस हांव डिटेलान तें सांगतो ना, पण म्हटलें तशें टॅक्निकल गोश्टी आसात, लिगल गोश्टी आसात, ते आतां मिडिया फुड्यान अशें डायरेक्ट उलोवप बरोबर जायना. आनी ताका जे ऑथॉरिटीज आसात तेंच्या कडेन आमी ते उलयतले, आमचे लेटर तेजे कडेन रेडी. पूण दुसरो एक म्हाजो सिंपल क्वेश्चन आसा की तुमच्या दोनाच्या हितून वर्चस्वा खातीर सोसायटी सफर जायना अशें दिसना तुमकां? ताच्याच क्वेश्चनाक हांव एड करता. बरोबर. इज भारतीय स्पर्धा शेड्यूल वॉज म्हाका नॉट एट ऑल. तुमकां सुरवातीक सांगलें तें आमचे स्टार्टिंगचे जे हे आसा फाउंडर्स आनी सुरवातीचे शेअर होल्डर्स पुण्याय इतली स्ट्रॉंग आसा की बार्देज बाजारची बेस इज व्हेरी स्ट्रॉंग. मॅनेजमेंटान आसा डायरेक्टर्सां मदीं दुसरो जाल्यार शेअर होल्डरांची आनी बार्देज बाजाराची चुकी. बार्देज बाजार इज व्हेरी स्ट्रॉंग. इट हॅज अ ह्यूज पोटेन्शियल. वी हॅव कॅपॅसिटी टू चॅलेंज डिमांड or any other big corporations. आम्ही पहिली म्हणजे 3 फेब्रुवारीची मीटिंग कशी ठरली, कोणी ठरवली? आम्ही काय मीटिंग ना. टोटल 12 डायरेक्टर आहा.
ओके भितरलो एकटो ना तो 11 डायरेक्टर आसले आनी 6 जाण त्या मिटिंगेक ना म्हणजे कोरमूच ना ती मिटींग ठरली केन्ना अजून आमचे जे एप्लिकेशन गेला ते रजिस्टरान आमकां अजून सांगूंकूच ना की ना हें चुकलां म्हणून काय सारकें आसा म्हणून त्याचें उत्तर येवंक न्ही पयलीं. But that's the same question the other group is also saying. When your meeting took place, why they were not informed about it? Why they were not present for the meeting? बोर्ड मिटिंगेक ती प्रेझेंट आसले जेन्ना तुमची सेकंड 22nd जाली 20 सेकंडाक जाली मिटींग फर्स्ट हितून मिटींग जाली ना तुमचो तो डिसिजन जाल्लो पळय की परत तुमी चार्ज घेवपाचो डिसिजन जाल्लो पळय ते म्हणटा की त्या मिटिंगेक तुमकां आफोवन ते नाशिल्ले अशें तेंचो हें आसलें एलिगेशन आशिल्लें पळय. इलेक्शन 2 दीस जायना इलेक्शन एकूच जालें आतां आयज इलेक्शन जालें फाल्यां दुसरें दिसा परत इलेक्शन जालें म्हाका खबर ना इलेक्शन जालें आमी गेले विशय सोंपलो तुम्ही मिटींग But एंडेड your GM itself was present that day for the हो meeting. व्हडलो प्रश्न आसा Why the GM is? वाय द जीएम वॉज प्रेझेंट ह्यो तर प्रश्न तुम्ही सारको If you- विचारलो की आयज आमकां रिप्लाय दिवंक जाय आनी त्यांनी रिप्लायन एक हें मागला मिनिट्स मागले ओके प्लस 3 तारखेक तेंच्यांनी इलेक्शन दवरला आनी जीएम तेंच्या वांगडा कसो बसलो जीएम न्यूट्रल आसूंक जायना फाल्यां हे मिनिट्स आनी हांवें अशें आयकलां की मिनिट्स तेंनी सगळे बरयलेले आसात म्हणून हे फॅब्रिकेटेड मिटींग मिनिट्स ना हे कशा वयल्यान आमकां वाचूंक सुद्दां दिवंक ना अजून हय आनी हे मिनिट्स फुडल्या बिओडीन पास जावंक जाय सो इतले प्रोसिजरांची शर्मावळ सांगणारे स्वता तरी फॉलो करतात प्रोसिजर ज्या मिटिंगेक कोरप ना तेतून तुम्ही इलेक्शन मिटींग ठरयता इतली इम्पॉर्टंट डिसिजनां ठरयता जे मिनिट्स आमी अजून पळोवंक सुद्दां ना तुमकां नोटिसेस पावूंक ना 3rd फेब्रुवारी मिटिंगाची. थर्ड नोटीस पावली त्या बद्दल प्रश्न ना ते आपल्या ऑफिसान आपलें काम केलें प्रश्न आसा आयज प्रश्न चिन्ह आसा त्या हेच्या बिहेवियराचेर जनरल मॅनेजर ते तेंच्या प्रेस कॉन्फरन्सार बसले चलयली खंयच्या बोर्ड मिटिंगेक चल्ली आमी आसलेले जाल्यार ती ठरोवंक ना जर आमी ना जाल्यार कोरपूच जायना ही ठरली केन्ना 8 जाणांचो कोरम आसा misunderstanding to me. Why don't you come one table and discuss? What is the problem? ह्योच तर प्रश्न आमी विचारता ह्योच प्रश्न आमी विचारता Coming to an end. Hardly few months are left. Why at this point the directors are getting into this and the organization is being made to suffer? Exactly. End of the day, the society Even itself is we don't facing. know. Even we don't know. I don't know why. So you all think as they a do no director, all of confidence you all on have me. failed? Huh? As a director, all of you all have failed. You all have done injustice to the shareholders. ना आता सगळे एक्सप्लेन तुमकां ऑलरेडी केला ओके प्रश्न असो आसा की 6 महिने आसतना नो कॉन्फिडन्साची गरज कितें आमकांच खबर ना ओके जे घेवन मागीर नवीन चॅरमॅन इलेक्ट केले ओके